आचारसंहिता काळात परीक्षा न घेताच समाज कल्याण विभागाने वृद्ध कलावंतांच्या 100 फायलींना मंजुरी कशी दिली असा प्रश्न उपस्थित करत विविध मागण्यांसाठी वृद्ध संघटनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संबंधिताची चौकशी करण्याची मागणी केली। नमस्कार, रामकृष्ण हरी। मी विलास लक्ष्मणराव कुलकर्णी, पिसादेवी परशुराम सेवाभावी संस्था उपाध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही आलो होतो। आम्ही वृद्ध कलावंत असून आम्ही 2022-23-24 2 वर्षापासून सारखे समाज कल्याणाला फायली दिल्यावर चक्रा मारून राहिलो आणि दिनांक 10/6/2024 आतापर्यंत या तारखेपर्यंत आम्हाला समाज कल्याणच्या कर्मचाऱ्यांनी फक्त उडवाउडवी केली की आचारसंहितेमुळे काम होत नाही, आचारसंहितेमुळे काम होत नाही। आणि मला एक वेळेस ते आम्हाला असे बोलले किंवा तुम्ही अध्यक्ष साहेबाला भेटले का? आम्ही म्हणलं आम्ही भेटतो, आम्ही एक नाही म्हणजे तुमचं काही बोलणं झालं का? या ठिकाणी आम्ही शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व वृद्ध कलावंत राजश्री शाहू महाराज 2022-23 व 23-24 या कालावधीमध्ये आम्ही सर्व वृद्ध कलावंतांनी आमचे अर्ज समाज कल्याण विभागाकडे सुपूर्द केले होते। पंचायत समितीमार्फत आम्ही ते अर्ज समाज कल्याण विभागाकडे सुपूर्द केले होते आणि दरवर्षी आम्हाला ते त्रुटी मागत राहतात। आम्ही त्या त्रुटी काढून दिल्या होत्या। ओरिजिनल कलावंत, गायक, वयोवृद्ध कलावंत गेल्या मी 15-16 पासून नेहमी सारख्या फायली भरीत राहतो, पण माझ्या फायली डावलण्यात येतात। कारण ते म्हणते 30 आणि 40 हजार रुपये पाहिजे तेव्हा ते कलावंत ठरले जातो। आणि आत्तापर्यंत असं झालं, जेवढे कमिटी मंडळ झाले यांनी काय केलं, जे ओरिजिनल कलावंत ते राहिले बाजूला आणि जे कलावंत नाही त्यांनी पैसे दिले की ते कलावंत ठरतो, अशा एक पद्धतीने यांनी फायली केल्या। आणि आता आचारसंहितेमध्ये यांनी 100 लोकांच्या फायली त्यांनी सँक्शन केलेल्या आहेत परीक्षा न घेता। आम्ही प्रत्येक वेळेस एक कागदाला खर्च करीतच राहायचं का? सत्यासाठी न्याय हा राहिलेलाच नाही। आणि ते प्रत्येक वेळेस त्या कलावंताच्या बॉडीवर ज्याला त्याच्यातलं काही ज्ञान नाही असे लोक तिथं पालकमंत्री स्थापित करीत असतील ही बॉडी। तर त्याच्यासाठी योग्य तो न्याय मिळावा। आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे, नाही तर उपोषण लावू आम्ही। याच्यातून न्याय जर नाही भेटला तर जिल्हा परिषदेला, कलेक्टर ऑफिसला कलावंत, सगळे वृद्ध कलावंत आणून उपोषण लावण्यात येत आहे।